झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. जळगावमधील घरकुल घोटाळा प्रकरणी कारवाईला आता वेग आलाय आणि यामुळेच या प्रकरणात आता अटक सत्र सुरू झालंय. आमदार सुरेश जैन यांना याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे घोटाळ्याचं भूत आता कुणाच्या मानगुटीवर बसणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. हा घोटाळा कसा झाला आणि कुणी खाल्ला हा मलिदा याचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉचमध्ये. घोटाळ्याचं घरकुल. जळगावमधील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यानं आता वेगळं वळण घेतलंय. आमदार सुरेश जैन यांना या प्रकरणी गजाआड व्हावं लागलंय. जैन यांच्या अटकेनंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शनिवारी रात्री पोलिसांनी आमदार सुरेश जैन यांना अटक केली आणि जळगावमधील घरकुल घोटाळ्याचं भूत संबंधितांच्या मानगुटीवरून सहजासहजी खाली उतरणार नाही हे स्पष्ट झालं. सुरेश जैन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वजनदार नेते, पण 29 कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यात अखेर त्यांनाही गजाआड व्हावं लागलंय. सर्व नियमाच्या विरुद्ध मंजूर करणे देणे, जे नियमाची कंडिशन आहे त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई करणे, या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर ते पैसे एका कंपनीला बिल्डरला देण्यात आलेले आहे. बिल्डर नंतर पुन्हा ते ट्रान्सफर झालेले आहे काही कंपनीच्या नावाने. जैनांच्या अटकेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप केले जाणार हे अपेक्षित होतं आणि सुरेश जैनांच्या अटकेनंतर तेच घडलं. सगळ्या गोष्टी समोर येऊ देत, आरोप करणारे आरोपी हे किती स्वच्छ आहेत ते पण कळू दे आणि मग याच्यावरती प्रतिक्रिया किंवा कारवाई आम्ही करू. आणि म्हणूनच मी म्हटलं की कारवाई जर का होणार असेल तर कारवाई निपक्षपातीपणाने झाली पाहिजे. उगाच ते आमचे आहेत म्हणून त्यांची आम्ही काय पाठराखण करणार नाही, पण त्याच वेळेला कोणतरी त्यांच्या पाठी लागलं असेल, राजकीय हेतूने प्रेरित होऊन लागलं असेल तर तेही योग्य नाहीये. म्हणून जे काही सत्य असेल ते सत्य सगळ्यांसमोर येऊ. 2000 सालला सुरेश जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि हा घोटाळा जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्या कालखंडामधला हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून झालेला घोटाळा आहे. त्यामुळे ह्याचा राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाचे मी कधी संबंध जोडला नाही. राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन अशा पद्धतीच्या भूमिका कोणी व्यक्तही करू नयेत. कायद्याप्रमाणे असलेले पुरावे गृहीत धरून जे काही करणं आवश्यक आहे ते केलं जाईल. आतापर्यंत जी माहिती माझ्याकडे प्राप्त झालेली आहे यातली जो आर्थिक घोटाळा आहे आणि यातले पैसे ज्यांच्याकडे गेलेले आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायचा प्रयत्न केला आहे. गेली अनेक वर्ष या प्रकरणाची चर्चा होती, पण कारवाईची गाडी पुढे जात नसल्यामुळे या प्रकरणात कारवाई होणार की नाही असा प्रश्न जळगावकरांना पडला होता. कारण जनतेच्या पैशांची लूट झाली आहे यावर 2006 मध्ये मोहर लागली होती. फेब्रुवारी 2006 मध्ये या योजनेत 29 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यानंतर प्रत्यक्षात कारवाईला 2012 साल उजाडावं लागलं. जळगाव पालिकेनं खासगी जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचं भासवून हुडकोची फसवणूक केली आहे. या योजनेअंतर्गत 11,424 घरकुलं बांधण्यात येणार होती. त्यासाठी कर्ज स्वरूपात मोठी रक्कम मंजूर करण्यात आली होती. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना त्या घरकुलाचं कंत्राट देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर ठेवण्यात आलाय. झी 24 ताससाठी जळगावहून विकास भदाणेसह सुवर्णा जोशी, मुंबई. सुरेश जैनांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरं तर बऱ्याच वर्षांपासून या घोटाळ्याची चर्चा होती, पण त्यावर कारवाई काही होत नव्हती. आता कारवाईला सुरुवात झाली आहे. हा घोटाळा म्हणजे सरकारच्या सगळ्या नियमांची पायमल्ली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. जळगाव महापालिकेच्या या उंच इमारतीत बसून काही पांढरपेशींनी जनतेच्या पैशावर अक्षरशः डल्ला मारला होता. गोरगरिबांसाठी घरकुलाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही लूट केली होती. पण आता 18 वर्षांनंतर हे घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा बाहेर आलंय आणि त्यामुळे जळगावचे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह नाना वाणी आणि राजेंद्र मयूर यांना गजाआड व्हावं लागलंय.
ज्या काळात जळगाव महापालिकेनं घरकुल योजना सुरू केली त्या काळात प्रदीप रायसोनी हे नगरपालिकेच्या उच्चाधिकार समितीचे 4 वर्ष अध्यक्ष होते. जगन्नाथ वाणी आणि राजेंद्र मयूर यांच्या खानदेश बिल्डर कंपनीला या घरकुलाचं काम देण्यात आलं होतं. पण याच घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय. जळगावमधील झोपडपट्टीधारकांसाठी नगरपालिकेनं ही घरकुल योजना तयार केली होती. या योजनेचा लाभ 11,424 लाभार्थ्यांना मिळणार होता. 28 नोव्हेंबर 1994ला झालेल्या नगरपालिकेच्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी 110 कोटी 79 लाख रुपये निधी उभा करायचा होता. त्यासाठी पालिकेनं हुडको या संस्थेकडून वित्तीय सहाय्य घेण्याचं ठरवलं. हुडकोकडून कर्ज घेताना मात्र तेव्हाच्या नगरपालिकेनं खोटी कागदपत्रं सादर केली होती. ज्या जागेवर घरकुल बांधण्याची होती त्यापैकी अनेक भूखंडांची मालकी पालिकेकडे नव्हती. काही खासगी तर एक भूखंड पिंपाळा इथल्या एका देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. घरकुल बांधण्यापूर्वी विकास नियंत्रण नियमावलीचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 तसेच नगरपालिका नियम 1965च्या तरतुदी अक्षरशः पायदळी तुडवण्यात आल्या. त्यात कळस म्हणजे भूखंडावर बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून बिगर शेती म्हणून परवानगीही घेण्यात आली नव्हती. जमिनीचा लेआउट मंजूर केला नाही. तसंच खर्चाची प्रशासकीय मान्यता घेतली नसल्याचंही उघडकीस आलं. यामध्ये बहुसंख्य जागा ह्या सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीच्या आहे आणि सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची असताना ह्या जागेचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनची परवानगी घेणं गरजेचं आहे. यापैकी 2 ते 3 जागांवर बेकायदेशीर व्यवहार असे 7-12 उत्तरावर उल्लेख असताना तरी देखील या जागांचा व्यवहार करण्यात आलेला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पालिकेकडे निधीची उपलब्धता नसताना 110 कोटींचा हा प्रकल्प बांधण्याचं धाडस सत्ताधिकाऱ्यांनी केलं होतं. काबरे चौधरी तसंच शिरीष बर्वे यांना वास्तू विशारद नेमून त्यांना अंदाजित खर्चाच्या 3% व्यावसायिक करशुल्क मंजुरी देऊन 2,82,88,560 एवढ्या रकमेची बिलं देण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ 15% घरकुलांचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या घरकुलांचं स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहिलंय. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्यानं जळगावचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. कारण या घोटाळ्याच्या तपासात अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते. झी 24 ताससाठी झी 24 तास एक पाऊल पुढे.